कोल्हापुरात सलग 9व्या दिवशी घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांच्या रांगा बघायला मिळत आहेत। गॅस एजन्सी उघडण्याआधीच या सगळ्या ग्राहकांच्या रांगा आपल्याला बघायला मिळत आहेत। आपले रिकामे सिलेंडर घेऊन ग्राहक पहाटेपासून या सगळ्या रांगेमध्ये उभे असल्याची दृश्य आहेत ती बघायला मिळत आहेत। खरं तर कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं ज्यांचे 45 दिवस पूर्ण झालेले आहेत अशा ग्राहकांना घरपोच सिलेंडर देण्याच्या सूचना आहेत त्या या एजन्सी मालकांना केलेल्या आहेत। मात्र तरी देखील हे गॅस सिलेंडर वेळेत घरी पोहोचेल याची शाश्वती नसल्यानं आपण बघतोय कशा पद्धतीची परिस्थिती 9व्या दिवशी देखील कोल्हापूरमध्ये आपल्याला बघायला मिळते। आपल्यासोबत इथले काही ग्राहक आहेत त्यांच्याशी देखील बोलूयात। मामा काय सांगाल, किती वाजता आलाय? 6 वाजता मिळतोय काय गॅस? मिळतोय मिळेल असं म्हणतात, पण बघूया आता काय 120 नंबर सांगितले, बघूया काय होतं। खरं तर जिल्हा प्रशासनानं या सगळ्या गॅस एजन्सी चालकांना सांगितलेलं की घरपोच सिलेंडर द्या, मात्र तरी देखील इथंपर्यंत यायची वेळ येते। घरपोच सिलेंडर मिळायचे खूप प्रश्न अवघड आहेत। 8 तारखेला बुकिंग केलेलं आहे, तरी पण अजून सिंगल सिलेंडर असून नंबर आलेला नाही आहे। आज पण 120 सिलेंडर देणार आहेत असं सांगितलं आहे, पण नंबर 130 आहेत। नंबर 130 आहेत। 1 तास लाईनमध्ये उभारून आता सिलेंडर मिळणार नाही आज म्हणून सांगितलेलं आहे। याला काय करावं? सिंगल सिलेंडर असणाऱ्यांनी घरात चूल पेटवून जेवण करावे का? सिंगल सिलेंडर संपलेला आहे, 8 दिवस झालेला आहे। एजन्सी चालकांच्याकडून काय सांगितलं जातं? आता 120 सिलेंडर देणार म्हणून सांगितले, त्याच्यात सुद्धा राहायला लांब असल्यामुळे यायला इथं वेळ झालेला आहे। पहाटे 5 वाजता येऊन कामधंदा सोडून इथं लाईनीत उभा राहावे काय? हा प्रश्न आहे प्रशासनाला। मावशी काय किती वाजता आला? 7ला आले। मिळतोय काय? मिळणार आहे काय म्हणताय? परवा दिवशी परत गेले म्हणताना तरी आले आणि नाही मिळालं परवा दिवशी येऊन। आत्ता आलंय तर 110 झालंय। मग आता काय करायचं? चूल घालायला जागा आहे नाही, मग काय करू? तर जिल्हा प्रशासनानं तर सांगितलं घरपोच सिलेंडर द्या। कुठं घरपोच येतं? इथं येऊन मिळत नाही आणि घरपोच काय येते? इथं येऊन कवाच्या बिन चहाचं आले तरी पण मिळणार। काल परत गेले, मग आता काय करायचं? काय सांगितलं जाते एक्झॅक्टली एजन्सी चालकांच्याकडून? आम्ही नंबर लावून 7-8 दिवस झाले। परवा मी येऊन गेले, त्यांनी सांगितलं की घरी टाकी येणार, त्यामुळं आम्ही घरात वेट करत बसलो, पण गाडीचा पत्ता नाही, टाकीचा पत्ता नाही, त्यामुळं आम्हाला इथे यावं लागलं। 7 वाजल्यापासून तरी थांबलोय, बघूया आता काय होईल। वेळ देखील तुमचा या चाललेला आहे, काय नक्की घडतंय? ॲक्च्युली त्यांनी प्रत्येकानं घरपोच टाकी द्यायला पाहिजे। त्यांनी सांगायला पाहिजे की ज्यांचं बुकिंग आहे त्यांची टाक्या घरी यायला पाहिजेत। त्यांनी तशी काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे। मी लोकांना इथं कामधंदे सोडून तरी थांबायला हे होणार नाही। पहिला पण कशा पद्धतीने या सगळ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत। खरं तर एजन्सी चालकांना जरी घरपोच सिलेंडर देण्याच्या सूचना दिलेल्या असल्या तरी 8-8 दिवस झालं तरी त्याचा हे सिलेंडर जे आहेत ते मिळत नाही आहेत लोकांना, आणि त्यामुळं लोक पुन्हा एकदा या सगळ्या गॅस एजन्सीच्या बाहेर अशा पद्धतीनं रांगा लावून उभं असल्याची दृश्य आपल्याला कोल्हापूरमध्ये बघायला मिळत आहेत। त्यामुळं नेमकं एजन्सी चालकांकडून कुठे चूक होते? जिल्हा प्रशासनाच्या सूचना या एजन्सी चालकांकडून धाब्यावर बसवल्या जात आहेत का, असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। जर्नलिस्ट सुनील काटकसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।